नमस्कार. सुक्कं चिकन तर सर्वांच्याच घरी बनवलं जात असे. पण चिकन बनवल्यानंतर ते रबरासारखं आणि अगदी चिवट असं होतं, तर मग ते चिकन फारसं खायला कुणाला आवडत नाही. पण तेच चिकन जर अगदी मऊ लुसलुशीत आणि ज्युसी असं जर चिकन झालं, तर ते सर्वांनाच खायला आवडतं. मस्त थंडगार वातावरणात झणझणीत असं सुक्कं चिकन बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं. हे चिकन तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन व्यवस्थित असं साफ करून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. चिकन धुवून झाल्यानंतर त्यातील पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे. इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि 2 छोटे चमचे पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे आपण तेलाचा वापर केलेला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे. आलं लसूण पेस्टचा वापर करताना व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. इथे आपण सर्व मसाले चिकनला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत. हे मसाले लावून इथे आपण 15 ते 20 मिनिटासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत. चिकन मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये फ्राय पॅनमध्ये आपण 1 चमचा धणे घेतलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 काळी मिरी आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता मसाले भाजून घेणार आहोत. मसाले साधारण भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी ओला नारळाचा वापर करणार आहोत. इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. ओलं खोबऱ्यामुळे छान अशी चव येते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. तर इथे आपण आता ओलं खोबरं आहे ते मसाल्यामध्ये साधारण भाजून घेणार आहोत. तर आपल्याला इथे खोबरं लालसर भाजून घ्यायचं नाही, फक्त परतून घ्यायचं आहे. तर इथे आता ओलं खोबरं आहे ते साधारण परतून झालेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता खोबऱ्याला बिलकुल लालसरपणा आलेला नाही आहे. साधारण आपण खोबरं परतून घेतलेलं आहे. 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर केलेला आहे. इथे आपण आता लसूण आणि आलं खोबऱ्यामध्ये भाजून घेणार आहोत. साधारण 1 मिनिटभर आपल्याला आलं आणि लसूण खोबऱ्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे आता आलं आणि लसूण परतून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. तर इथे पाहू शकता खोबरं बिलकुल लाल झालेलं नाही आहे, फक्त आपण परतून घेतलेलं आहे. साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. खोबरं आलं लसूण थंड होईपर्यंत इथे आपण कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम करून झाल्यानंतर इथे आपण पाव चमचा मोहरीचा वापर केलेला आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 2 पत्त्याचा वापर केलेला आहे. इथे आपण 2 मोठे बारीक चिरून घेतलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा सतत परतवत राहायचा आहे, म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो. कांदा परतवून होईपर्यंत इथे आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत. खोबरं आलं लसूण थंड झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे वाटण आहे ते छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला सुक्कं बनवायचं आहे, त्याच्यामुळे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. मिक्सर चालू बंद करून वाटण अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता कांदासुद्धा छान परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण लाल तिखट 2 ते 2.5 चमचे वापरणार आहोत. त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. मसाले परतून झालेले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण इथे आता मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे वाटण 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. वाटणामध्येच आपण आलं लसूणचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे 1-2 मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि चिकन चवीला छान तयार होतं. वाटण मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे. वाटण मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर इथे आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते आपण आता चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. चिकन परतून झालेलं आहे. चिकन परतून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आपल्याला एवढंच पाण्याचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ आपण मॅरिनेट करताना सुद्धा वापरलेलं आहे, त्याच्यामुळे इथे अगदी कमी मिठाचा वापर करायचा आहे. तर सुरुवातीलाच मी सांगितलेलं की चिकन रबरासारखं झालं तर ते फारसं खायला कुणाला आवडत नाही.
तर आज आपण मऊ लुसलुशीत आणि ज्युसी चिकन बनवणार आहोत. तर त्याचं कारण म्हणजे मॅरिनेट करताना आपण 2 चमचे तेलाचा वापर केलेला. मॅरिनेट करताना तेलाचा वापर केल्यामुळे चिकन छान मऊ लुसलुशीत आणि ज्युसी असं तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवणार आहोत. झाकणामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. चिकन आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत. अधूनमधून झाकण काढून चिकन ढवळून घ्यायचं आहे. चिकन ढवळून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून चिकन शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण आता 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवून चिकन शिजवून घेणार आहोत. झाकणामध्ये पाण्याचा वापर केल्यामुळे चिकनला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे चिकन छान मऊसर असं शिजलं जातं. तर इथे आता 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. चिकनला साधारण पाणी सुटलेलं आहे, इथे पाहू शकता. तर इथे आता झाकण काढून झाल्यानंतर चिकन आपण ढवळून घेणार आहोत. चिकन ढवळून झालेलं आहे. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर चिकनला थोडं पाणी सुटलेलं आहे, ते पाणी सुकवून घेणार आहोत. साधारण पाणी सुकलेलं आहे. इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. झणझणीत चमचमीत असं सुक्कं चिकन तयार करून झालेलं आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.